Dear students, today we shall discuss one important test paper on the topic of You Start Dying Slowly. This one is a poem and it is from 10th Standards English टेक्स्टबुक. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, विशेषतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेवरती एक क्वेश्चन पेपर बनवलेला आहे आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये डेफिनेटली विचारले जाऊ शकतात. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके, ॲज यू नो दॅट तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कवितेमधून काही स्टांजेस दिले जातात आणि त्याच्यावरती 3 प्रकारचे क्वेश्चन असतात, A1, A2 अँड A3. A1 2 मार्क्ससाठी, A2 2 मार्क्स अँड A3 1 मार्क्ससाठी. ठीक आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली त्याच्यामधून इथे स्टांजा दिलेला आहे. मी काही ती एक्सप्लेन करणार नाही कारण एक्सप्लेन करणारी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आपण डायरेक्टलीचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघूया. ठीक आहे. A1, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजस अँड डू द ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा म्हणजेच क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहा. A1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी शब्द दिले आहेत, त्याच्यामध्ये योग्य पर्यायाची निवड करून ते सेंटेन्स कंप्लीट करा. काय सेंटेन्स काय आहे? द पोएट सजेस्ट टू लिसन टू. कवी सजेस्ट करतोय ऐकण्यासाठी काय? द साऊंड ऑफ ॲनिमल्स की द साऊंड ऑफ लाईफ. तर यू नो दॅट द पोएट सजेस्ट टू लिसन टू साऊंड ऑफ लाईफ. साऊंड ऑफ लाईफ इथे पोयममध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ॲन्सर काय लिहू शकतो? द कंप्लीट ॲन्सर असेल द पोएट सजेस्ट टू लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ. ठीक आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे द पोएट सजेस्ट टू स्पीक. बोलण्यासाठी सजेस्ट करतो आणि तुमचे ऑप्शन किंवा आहेत अनफॅमिलियर पीपल किंवा पेरेंट्स बरोबर. कोणाशी बोलायला सजेस्ट करतो? अननोन किंवा स्ट्रेंजरसाठी असं पोएममध्ये लाईन्स आलेले आहे, तर ते आहे अनफॅमिलियर पीपल. द पोएट सजेस्ट टू स्पीक अनफॅमिलियर पीपल. सो या प्रकारे तुम्हाला 2 मार्क्स इथे इझिली मिळू शकतात. तुम्ही पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे आणि पर्यायी शब्द देऊन तिथे तुम्ही अंडरलाईन करू शकता. आता आपण A2 ॲक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन बघूया. कंप्लीट द वेब. तुम्हाला वेब डायग्राम दिलेली आहे, तुम्ही देखील डायग्राम काढायची आहे. द पोएट ॲडवाइजेस नॉट टू. कवी ॲडवाईज करतोय, सल्ला देतोय त्याच्या गोष्टी न करण्यासाठी. नॉट टू काय? नॉट टू किल सेल्फ एस्टीम आणि नॉट टू वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे. अशा प्रकारे तुम्ही आन्सर्स लिहू शकता. A3 तुम्हाला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. फाइंड आउट नाउन ऑफ फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड दिलेले आहेत डिफरंट आणि त्याच्यासाठी नाउन बघायचं आहे. कलर्स, डिफरंट कलर्स अँड सेम पाथ आणि कलर्स याला डिस्क्रायबिंग करणारा वर्ड आहे डिफरंट आणि सेम. ठीक आहे. सो ही ॲक्टिव्हिटी 3 क्वेश्चन्स काही स्टांजासवरती होत्या. आता नेक्स्ट स्टांजा दिलेला आहे त्याच्यामधलंच यू स्टार्ट डाईंग स्लोलीमधून आणि त्याच्यावरती क्वेश्चन बघूया. A1, स्टेट इफ दिस piece of advice by the poet are right or wrong. True or false, agree or disagree, right or wrong. आणि ते दिले right or wrong. दिलेले वाक्य राईट आहे की रॉंग ते लिहायचं आहे. Avoid strong feelings and their unsteady emotions. Is it right or wrong? It is wrong. Second sentence, when you are not satisfied even then don't change your life. तुम्ही जर don't change your life हे राईट आहे की रॉंग आहे? तर तुम्ही जर सॅटिस्फाईड नसेल तुम्ही चेंज करू नका, तर चेंज करायला सांगितलं. सो दिस वन इज ऑल्सो रॉंग सेंटेन्स. थर्ड, गो आफ्टर युअर ड्रीम. तुमचे ड्रीम फुलफिल करण्यासाठी ट्राय करा. येस, इट इज राईट. अँड फोर्थ वन, शो द करेज टू रीच द समथिंग. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रिस्क घ्या, करेज दाखवा, धाडस दाखवा. येस, इट इज ऑल्सो राईट. त्यानंतर आपण A2 ॲक्टिव्हिटी बघूया. अकॉर्डिंग टू द पोएट, कवीच्या अनुसार वी शुड डू द फॉलोइंग थिंग्स टू मेक अवर लाईफ वर्थ लिव्हिंग. आपलं लाईफ वर्थ एक चांगल्या प्रकारे कम्फर्टेबल जगण्यासाठी किंवा हॅपी लाईफ जगण्यासाठी काही खालील गोष्टी करायच्या असतात. मग त्या कोणत्या? ते 4 थिंग्स यू हॅव टू राईट. तर त्या 4 थिंग्स आपण दिलेल्या आहेत. वी शुड बी पॅशनेट. आपण पॅशनेट असलं पाहिजे. सेकंड, इफ वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ अवर जॉब ऑर लव, चेंज अवर वे ऑफ लाईफ. तुम्ही याच्यामध्ये लाईन्स काही स्वतःच्या सेंटेन्समध्ये कन्वर्ट करून लिहू शकता. वी शुड बी रेडी टू टेक एनी रिस्क करेजियसली. अँड फोर्थ वन, वी शुड गो आफ्टर अवर ड्रीम्स विथ प्रिझर्वन्स. या प्रकारे लिहू शकतो. अँड A3, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ॲक्च्युली त्या पोएममध्ये राईम स्कीम नाही आहेत म्हणून आपण काय ते आन्सर लिहिणार. देर इज नो राईम स्कीम ऑर द पोएम इज रिटर्न इन फ्री वर्स. नो राईम स्कीम म्हणजे फ्री वर्समध्ये हे पोएम आहे. सो या प्रकारे आपण इथे क्वेश्चन्स बघितले. आता तुम्हाला कधी
आणखीन एक दुसरा क्वेश्चन विचारला होतो म्हणजे ॲप्रिसिएशनसाठी या कवितेचे यू स्टार्ट डाईंग स्लोचं ॲप्रिसिएशन आणि तुम्हाला या प्रकारे क्वेश्चन दिला होतो राईट अँड ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स यू विल बी गिवन 5 पॉईंट्स 5 पॉईंट दिले असतात टायटल पोएट राईम स्कीम फिगर ऑफ स्पीच द सेंट्रल आयडिया इथे 4th नंबर आहे आणि तुम्हाला ती कंप्लीट करायला सांगतात तुम्हाला पूर्ण पोएम दिलेली असेल नेम ऑफ द पोएमपासून ते त्या पोएटचं नावापर्यंत टायटल द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली या प्रकारे तुम्ही आन्सर लिहा पोएट द पोएम इज रिटर्न बाय पॅब्लो नेरुदा किंवा फक्त पॅब्लो नेरुदा लिहिलं तर चालेल पण एक कंप्लीट सेंटेन्स एक बेटर वाटतं राईम स्कीम आताच बघितलं त्या पोएममध्ये राईम स्कीम नाही आहे देर इज नो राईम स्कीम किंवा पोएम इज फ्री वर्स असं लिहू शकता फिगर ऑफ स्पीच रिपिटिशन मेटाफोर अँटिसिसिस ऑलिट्रेशन यापैकी कोणताही एक लिहा ऑलिट्रेशन कॉमन आहे ते तुम्ही प्रत्येक पोएममध्ये लिहू शकता कारण ते एक लाईन परत परत स्टार्ट डाईंग स्लो डबल रिपीट झाल्यामुळे आपण इथे रिपिटिशन लिहू शकतो या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे द पोएट इज टेलिंग अस कवी या पोएममधून आपल्याला सांगतो काय टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे दररोज नवीन गोष्टी करा अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ ट्रस्ट युअर सेल्फ अँड लव व्हॉट यू डू सो या प्रकारे आपण ॲप्रिसिएशन कंप्लीट करू शकतो आणि ॲप्रिसिएशनमध्ये देखील 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्ही मिळवू शकता सो हा होता यू स्टार्ट डाईंग स्लोलीवरती एक क्वेश्चन पेपर किंवा आपण एक टेस्ट पेपर बनवलेला आहे तुम्ही हा टेस्ट पेपर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि याची लिंक PDF तुम्हाला हवी असेल तर PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि PDF डाउनलोड करून ती तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सो हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका विश यू गुड डे टेक केअर थँक्यू व्हेरी मच